अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत आहेत का? मी आज तुम्हाला ना दाबा टाईप गिरवी बनवून दाखवणार आहे। बाळांनो, तुम्ही हॉटेलवर जेवायला जातात, दाब्यावर जेवायला जातात, तर त्या भाज्या तुम्ही आवडीने खातात। मग त्याच्यामध्ये ना एक खास पद्धतीची गिरवी वापरलेली जाते, त्याच्यामुळे ना या भाज्या म्हणून टेस्टी लागतात। मग तुम्हाला ना बाळांनो, मी आता घरच्या घरी गिरवी बनवून दाखवते। मग तुम्ही ना घरच्या घरीची गिरवी वापरून हॉटेलच्या भाज्यासारखा आनंद घेऊ शकतात। गॅसवर आहे ना मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात एक छोटी वाटी तेल घालू। तेल आहे ना थोडं गरम झालंय, याच्यात आपण आता काही खडे मसाले घालू। 1 चमचा जिरे घालू, आता 4 लवंगा घालू, 4-5 काळे मिरे घालू, 1 दालचिनी तुकडा, 1 मसाले विलायची घालू, 3 हिरव्या विलायच्या, 3 तेजपत्ता घालू। खडे मसाले आहेत ना जास्त पण नाही घालायचे, नाही तर गिरवी आहे ना खूप ट्रांग होती। आपले मसाले आहेत ना हलकेसे तेलात तळले। 3 कांदे मी मोठे मोठे बारीक कापून घेतले, ते घालू। आता हे कांदा आहे ना लाल रंगावर तेलामध्ये तळून घ्यायचा। हे बघा आपला कांदा आहे ना छान तळलाय। आता याच्यामध्ये बारीक कापलेले टमाटे घालू। आता आहे ना ही दुसरी वाटी घालून राहिली। सगळे मिळून मी 5-6 मोठे टमाटे कापले। टमाटे आहेत ना कांद्याच्या दुप्पट घालायचे, म्हणजे आपली गिरवी आहे ना जास्त दिवस टिकती। आता वरून आहे ना थोडं चमच्याभर मीठ घालू। हे मिठामुळे आहे ना कांदा टमाटर चांगलं मऊसूत परतल्या जात। हे बघा हे छान परतलंय, एकदम मऊ मऊ झालंय। याच्यामध्ये आहे ना 4-5 काजू घालू, 2 चमचे मगज बी घालू। हेच आहेत ना हे 2च पदार्थ आहेत, काजू आणि मगज बी। याच्यामुळे ना आपली गिरवी आहे ना खूप टेस्टी बनती। हे 2 पदार्थ आहेत ना सिक्रेट आहेत, याच्यामुळे ना धाब्यावरली भाजी आहे ना चवदार होती, मिळून पण येते। हे मगज बी आणि काजू छान तळलेत। आता आपण ना अद्रक लसूण घालू। याला आहे ना पुन्हा एकदा परतून घेऊ। हे बघा हे आहे ना छान परतलंय। आता आपण ना याच्यात काही पावडर मसाले घालू। 3 मोठे चमचे ना लाल तिखट घालू, 1 छोटा चमचा हळद घालू, 1 छोटा चमचा धना पावडर घालू, 2-3 चिमूट हिंग घालू। थंडीचे दिवस चालू आहेत ना आता, म्हणून 1 चमचाभर तीळ घालू। आता याला आहे ना 2-3 मिनिटं तेलामध्ये चांगलं छान परतून घेऊ। बघा ना आपलं हे किती छान परतलंय। मी सांगितलं होतं तेल जास्त घालायचं, मग तेलामुळे ना आपली गिरवी जास्त दिवस राहती। आणि गिरवी बनवताना आहे ना थेंबभर सुद्धा पाण्याचा हे वापर करायचा नाही, ध्यानात ठेवा। गिरवी मध्ये तुम्ही पाणी घातलं ना ती लगेच खराब होती। बघा ना तेलामध्ये किती छान कलर आलाय आपल्या गिरवीला। आता वरून आहे ना आपण थोडी कोथिंबीर घालू। आता गिरवी आहे ना आपली तयार आहे, गॅस बंद करू। मी आता ही गिरवी आहे ना हिला थंड करून घेते। बाळांनो, आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला पण आहे, सोलापुरी कुरकुरी शेंगदाणा चटणी पण आहे, तरीची लाल मिरची पावडर पण आहे। खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला 3 नवीन मसाले पण आणले।
तर पहिला आहे ना गोडा मसाला, आणि दुसरा मटन मसाला, आणि तिसरा आहे ना चिकन मसाला. आणि आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले येत, आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले येत. बाळांनो, तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा. मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते. आपण आहे ना खेड्यापाड्यात, शहरात आणि पूर्ण भारतात मसाले पाठवतो. एवढंच नाही बाळांनो, आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो. मसाल्याच्या किमतीसाठी आहे ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जाते. हे बघा, गिरवी आहे ना एकदम थंड झाली. हिला आता मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेऊ. बघा किती छान दिसते आपली बारीक वाटलेली गिरवी. हिला आहे ना अशीच बारीक वाटून घ्यायची. बघा बाळांनो, आपली गिरवी तयार आहे. ही गिरवी आहे ना स्वच्छ भांड्यामध्ये भरून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा, 10-12 दिवस राहती. आता नाही गिरवी वापरून आपण डाबा टाईप भाजी बनवूया. गॅसवर मी कढई ठेवली, त्याचे 1 पळी तेल घालू. तेल गरम झालं, याच्यात 3-4 चिमूट जिरे घालू. जिरे तडतडले तर आता 2 चमचे गिरवी घालू. याला मध्यम गॅसवर तेल सुटूपर्यंत याला परतून घेऊ. आपल्या गिरवीला आहे ना छान तेल सुटलंय आणि परातली पण चांगली. मी ना हे मटरचे ताजे सोललेले दाणे घेतलेत, हे घालू. चला आता याला आहे ना पुन्हा परतून घेऊ. आता ही छान परतलंय, याच्यामध्ये ना थोडं पाणी घालू. नंतर किंचित मीठ घालू. आता आपल्या भाजीला आहे ना 3-4 मिनिटं चांगले शिजून घेऊ. बघा ना मस्त शिजली आपली मटरची भाजी. आपली भाजी आहे ना मस्त दिसती, तरी पण बघा ना किती छान आली. झाली की नाही बाळांनो डाबा टाईप घरच्या घरी भाजी तयार. चला आता आपण भाजीला काढून घेऊ. एकदम असं वाटत आपली भाजी डाब्यावरूनच आणली. पाना एकच नंबर झाली. चला आता याच्यावरून आहे ना थोडी मलाई घालू. आपली ढाबा टाईप मटर भाजी तयार. मग बाळांनो, थंडीमध्ये आहे ना अशी गिरवी तयार करून ठेवा आणि थंडीमध्ये अशा वेगळ्या भाज्या बनवून खा. तुम्ही ना बाळांनो एवढीच भाजी नाही, पनीर, बैंगन, चणे, हेच कोल्हापुरी नगरी भाज्या ह्या सुद्धा तुम्ही बनवू शकतात. अशा प्रकारे ना बाळांनो या गिरवी मधून आहे ना 100 ते 200 भाज्या तुम्ही बनवू शकतात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. अशा थंडीमध्ये बाळांनो या गिरणीच्या भाज्या खूप छान लागतात बर का. चला आता आपण भेटू पुढच्या रेसिपीला.